माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. रामकृष्ण हरी. मी आता आहे लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या जयाबाईची वाडी येथील वैकुंठवासी शहाजीराव मुंडे यांच्या तेरवीनिमित्त हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज घुले यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कृपया आपण वरदे हरी ज्ञान दे हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश जगद्गुरु तुकाराम महारुद्र हनुमान बोलो रे भाई सब की जय. रंगी रंगी रे श्रीरंगे रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगी शरीर जयाची ठेवणी करिसी अभिलाषा जेणे. रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगी शरीर जयाचे ठेवणी धरिशी अभिलाष जेणे. नोहे नोहे तुझा हा परिवार नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे करिसी अभिलाषा जेणे. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा शरीर जायाचे ठेवणे करिसी अभिलाषा जेणे. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा हे त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा हे बाबा दिसत गुरुदास तुका गुरुदास तुका बाबा गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतासिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. हे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर. हो नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र यजानी देवाची. प्रस्तुत अनंत कृपासागर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, श्री संत भगवान बाबा माधव बाबा आदी करून सकल संतांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणिपात करून कीर्तन निरूपण रूपी सेवेकरता उपस्थित असलेली सर्व गुणीजन गायक वादक मंडळी, मातृशक्ती पितृशक्ती सर्वांना नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करूया. याला थोडासा विको द्या आणि आवाज वाढवा. एका पॉईंटनं विको द्या. हां, आणि समोरच्या बॉक्सचा आवाज जेवढा वाढवता येईल तुम्हाला, हां मॉनिटरचा तेवढा वाढवा. हां बस जमलं आता. आणि उपस्थित सर्व माता माऊल्या, मातृशक्ती पितृशक्ती सर्वांच्या अतिशय सुंदर आणि गोड उपस्थितीमध्ये आज संपन्न होत असलेला हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचं निमित्त आपल्या नगरीचे मौजे जयाबाई वाडीचे श्री हरिभक्तीपरायण कैलासवासी शहाजीराव भीमराव मुंडे यांच्या गंगापूजनाच्या निमित्ताने नाम गोड जेवणाच्या निमित्ताने या चिंतन सेवेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या चिंतन सेवेचे आयोजक करते त्यांचे सुपुत्र असणारे श्री विश्वनाथराव शहाजीराव मुंडे आणि त्यांच्या कन्या, दोन्ही कन्या, आणि एवं मुंडे परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन आहे. सुंदर अशा प्रकारचे या कार्यक्रमासाठी संयोजक म्हणून आमचे हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, आणि एकंदरीत आपल्या गावातली आवक जावक तपासणारे, म्हणजे कोणाची आवक करायची आणि कोणाला जावक करून काढून टाकायचं असे आमचे हरिभक्तीपरायण मधुकरराव मुंडे यांच्या संयोजनातून या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम, आपल्या वडिलांच्या श्रद्धांजली प्रित्यार्थाचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. छोटंसं गाव, आणि बहुतेक दुसऱ्या वेळेस येण्याचा योग आहे माझा आपल्या सर्वांच्या दर्शनाचा. 10-12 वर्षापूर्वी आमचे जिवलग मित्र असणारे हरिभक्तीपरायण हनुमंतराव मुंडे यांच्या माध्यमातून इथं येण्याचा योग आला होता. कदाचित त्यांच्याही स्मरणात आहे का नाही की, पण माझ्या मात्र ते स्मरणामध्ये आहे. 12-14 वर्षापूर्वी आमचा संपर्क झाला होता, आणि त्यावेळेसपासून आत्तापर्यंत आज आम्ही 12-14 वर्षापासून संपर्कामध्ये आहोत. रामाचा 14, माझा 12 वर्षाचा. एक तप म्हणजे नाही, वनवास नाही मला म्हणायचं, एक तप म्हणायचंय मला. तप एका तपाच्या नंतर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला, आणि या दर्शनाच्या योगामागचं सर्वात मोठा हात जर कोणाचा असेल तर आमच्या परळी परिसराचं संकोचित होईल. आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव असणारे संगीत विशारद आणि संगीत अलंकार याच्या पुढच्या कोणत्या पदव्या असतील तर तिथपर्यंत पोहोचलेले ते विशारद अलंकार हे जरा मापात चालणारे माणसं आहेत. हो, पण वारकरी संप्रदायाचं भजन तुमचं तुपात आहे. हे संगीत, हे विशारद अलंकार, हे शास्त्रीय पदव्या आहेतच, ते चौकटीमध्ये असतंय. पण महाराष्ट्रभूषण म्हणलं तरी हरकत नाही. भजन वैभव, भजन सम्राट असणारे आमचे श्रीमंत महाराज मुंडे परळीकर. बघा ना, देव सगळ्यांना सगळे गुण देत नाही, नावासारखे गुण तर अजिबात देतच नाही देव. है का नाही? नाव शांताबाईन भांडल्याशिवाय करमतच नाही. अशी काही माणसं, नाव गंगाबाई आणि महिना आंघोळीचा पत्ताच नाही. पण ते आमच्या महाराजांचं नावही श्रीमंत आहे. बरं का, ऐका बरं का, नावही श्रीमंत आहे, संपत्तीनंही ते श्रीमंत आहेत. चांगलं आहे बरं का त्यांच्याकडं, आणि मनानंही श्रीमंत आहेत. माझ्यापेक्षा जास्त परिचय तुमचा त्यांच्यासोबत झालेला आहे. आपल्या गावामध्ये अनेक वर्षाच्या
कार्यक्रमाच्या निमित्तानं ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आमचे श्रीमंत महाराज मुंडे, आमचे बबलू महाराज, त्यांचं नाव तसं वैभव आहे, नावासारखं वैभव आहेच त्यांच्याकडे, शरीराचंही आहे आणि गाण्याचंही आहे. सुंदर अशा प्रकारे वैभव महाराज, आमचे हरिभक्तीपरायण मधुसूदन महाराज, ही सगळी गोड माणसं आणि सगळ्यांना आणण्याचं काम ज्यांनी केलं एका पेंडीमध्ये बांधून, ते आमचे हरिभक्तीपरायण राम महाराज. आयोजन नियोजन करावं राम महाराज आणि त्यांना जोडच नाही. त्यांच्या गावामध्ये दररोज म्हणलं तरी हरकत नाही, आता तर या अधिक मासामध्ये दररोज अशा प्रकारचं नगर भोजन, तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला, गाव जेवण किंवा कुठंतरी रोट काहीतरी असं म्हणतात इकडल्या पट्ट्यात. अशा त्या सगळ्यांचं नियोजन करणारे आणि सगळे आपण उपस्थित सर्व मातृशक्ती पितृशक्ती सर्वांच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. आणि सुंदर अशा प्रकारे तुकोबरायांनी या अभंगाच्या माध्यमातून संसाराचं आणि तुमचं माझं अस्तित्व किती शून्य आहे हे सरळ सरळ सांगितलेलं आहे. विठाला 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 विठाला. आणि सर्वात महत्त्वाचं, या सगळ्या आपल्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्यासाठी यूट्यूबवरती आमच्या मायबोली चॅनलचे सर्वेसर्वा राजेसाहेब, या अहमदपूरवरून आमचे राजेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. कीर्तन झाल्याच्या नंतर, घरी गेल्याच्या नंतर, मोबाईल हातात घेतल्याच्या नंतर यूट्यूबवरती मायबोली असं सर्च करा आणि मायबोली सर्च केल्याच्या नंतर जे चॅनल येईल त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर वगैरे करा. हे सगळं तुम्हाला माहिती, त्याच्यावरती आपला हा आजचा कार्यक्रम प्रक्षेपित अशा प्रकारचा होतोय. सर्वांना धन्यवाद. कार्यक्रमाकडे वाटचाल केली पाहिजे. नियोजित वेळेपेक्षा आपला अतिक्रमणात हा अशा प्रकारचा कार्यक्रम जात आहे. त्याच्यामुळं तात्काळ इकडं तिकडं इतहच तत भ्रमण न करता जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगाच्या निमित्ताने माध्यमाने आणि या कार्यक्रमाच्या माध्यमाने थोडंसं त्याच्यावरती आपण चिंतन केलं पाहिजे. सज्जनो, आपल्या वाडवडिलांच्या पुण्यस्मरणार्थ, वाडवडिलांच्या अशा प्रकारच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी हा केलेला एक छोटासा प्रयत्न आहे मुंडे परिवाराचा. खरं सांगू का, शास्त्राचं असं मत आहे, मायबाप, शास्त्र आपल्याला असं सांगतंय, मनुष्य जीव जन्माला येत असताना, तुम्ही आम्ही जन्माला येत असताना काहीतरी ऋण घेऊन जन्माला आलेलो आहे. कुणाचं तरी तुमच्या आमच्यावरती देणं आहे, देणं, बरं का. कुणाच्या तरी तुम्ही आम्ही देण्यात अडकलेली माणसं आहेत. हो, आणि देणं म्हणलं की त्याचा नियम असतंय. काय नियम असतंय? देणं म्हणलं की घेणं तिकडंच जाणं, असं. तुमच्याकडं कसं आहे? असंच आहे का तुमच्याकडं? अहो, शेजारणीनं शेजारणीकडून पीठ उसणं घेतलं गव्हाचं, द्यावं लागतंय का तिकडंच? तुमच्याकडं कसं काय? तिकडच. अय शेजारने, हा, द्यावं लागतंय ना परत. जर तुम्ही तिच्याकडून गव्हाचं पीठ आटा उसना घेतला आणि तिला परत दिला, तर पुढच्या वेळेस ती तुम्हाला तुरीची, मुगाची, हरभऱ्याची, उडदाची डाळ उसणं देईल. आणि तुम्ही घेऊन तिकडच गेल्यावर 3 गोष्टी माणसाला कधीही सुटत नाहीत असं शास्त्र सांगतंय: ऋण, वैर आणि हत्या. बरं का. एखाद्याचं जर कर्ज आपण काढलं, एखाद्याकडून काहीतरी व्यवहार केला, तर आपण घेतलेलं कर्ज ते पूर्णच करावं लागतं, ते फेडावंच लागतं, ते द्यावंच लागतं. नाही दिलं तर बैल होऊन त्याच्या दावणीला जन्म घ्यावा लागतो. म्हणून तुकोबराय सांगतात, या 3 गोष्टी माणसाला सोडता सुटत नाहीत. कोणत्या? ऋण, वैर, हत्या. एखाद्यासोबत वैर केलं तर ज्ञानोबराय त्याचं ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करतात, वैर जन्मांतरीचे सर्पा म्हणून नाजचे. जन्म जन्म माणूस म्हणून जन्माला आलात, इथंच एखाद्यासोबत असलेलं वैर सोडून जा, मिटवून जा, मिळतं जुळतं करून घेऊन जा. आणि एखाद्याचं वैर जर मृत्यूच्या नंतर सोबत घेऊन गेलात, तर दुसरा जन्म घ्यावा लागतो तो वैर फेडण्यासाठी. आणि एखाद्याची हत्या केलेली, हे 3ही आपल्याला कधी फेडूनच
पूर्ण करावे लागतात, असं होत नाही. म्हणून तुम्ही आम्ही जन्माला येत असताना अनेक जणांचं कर्ज घेऊन जन्माला आलोय. अनेक प्रकारचं ऋण आहे तुमच्या माझ्यावरती. आता सगळ्या ऋणांचा विचार करणार नाही, अगदी मोजकी 2-3 ऋण सांगतो, ऐका. तुमच्या माझ्यावरती सगळ्यात मोठं ऋण जर कुणाचं असेल तर ते 1 क्रमांकाचं आहे, भगवंताचं. तुमच्या माझ्यावरती देवाचं ऋण आहे. तुमच्या माझ्यावरती देवाचं कर्ज आहे. कर्ज घेऊनच तुम्ही आम्ही जन्माला आलोत. सांगू का तुम्हाला, ऐका. ज्या भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला हा अनमोल देहदान दिलेला आहे, शब्द पुन्हा एकदा ऐका बरं का, अनमोल देहदान दिलेला आहे. खरं सांगा बरं, या देहाचा एखादा पाय नावाचा आयटम जर मोडला, आता आम्ही 4 चाकीमध्ये आलोत, गाडीचं टायर पंक्चर झालं तर हेरला काढून भेटेल, टायर खराब झालं तर उदगीरला भेटेल, नाही उदगीरला भेटलं तर लातूरला भेटेल, नाही लातूरला भेटलं तर औरंगाबादला भेटेल, आहे का नाही? नाही औरंगाबादला भेटलं तर त्या गाडीच्या शोरूम मध्ये त्या गाडीचं टायर भेटेल खराब झालेलं. पण देवानं तुम्हा आम्हाला ही जी गाडी दिलेली आहे की नाही, या गाडीचं पाय नावाचा अवयव जर खराब झाला तर जयाबाईच्या वाडीत दुकान आहे का पाय भेटायचं? हिरला, उदगीरला, कुमठ्याला, औरंगाबादला, जालना, परभणी, तिकडं पुणे, मुंबई, जयपूरला भेटेल महाराज, जयपूरला. पण तेही प्लॅस्टिकचं भेटेल, ओरिजिनल भेटणार नाही. विचार करा, महिनाभर लाईट वापरली तर त्याचं बिल येत आहे आपल्याला. हो, एखादी चप्पल घ्यायची झाली तर 200-400 रुपये खर्च करून चप्पल घ्यावी लागते आपल्याला. एखादा मीटरभर कपडा घ्यायचा झालं तर त्याचे पैसे मोजून आपल्याला कपडा घ्यावा लागतो. ज्या देवानं, ज्या परमेश्वरानं तुम्हा आम्हाला हा देह दान दिलेला आहे, किती मोठा उपकार केलेला आहे त्यानं, आहे का नाही? तुकोबराय म्हणतात, या देवाचं ऋण आहे, या परमेश्वराचं, भगवंताचं कर्ज आहे तुमच्या आमच्यावरती. का? त्या भगवंताने तुम्हा मला हा देह दान म्हणून देऊन टाकलेला आहे. तुकोबराय म्हणतात की नाही, भगवंताने हा देह तुम्हा मला दान म्हणून दिलेला आहे. दिधला दान, जीव दिधला दान, तयाचे करीन चिंतना, तयाचे करीन चिंतन, हे जग जीवन नारायणा, जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे, गायन गुण तयाचे, गायीन गुण रे तयाचे, गायन गुण तयाचे, हे जोया भीवरे जाते रे, जोया भीवरे जाते रे, जोया भीवरे चातिरी, जोया भीवरे चातिरी, जेणे हा जीव दिधला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायीन गुण तया, जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. महाराज म्हणतात, जेणे हा जीव दिला दान, शब्द ऐका बर का, दान म्हणून दिलेला आहे. दान उसना दिलेला नाही, व्याजानं दिलेला नाही, व्यवहारानं दिलेला नाही. कसा दिलेला आहे? दान दिलेला आहे, दान. म्हणून भगवंताचे तुमच्या माझ्यावरती ऋण आहेत, तुमच्या माझ्यावरती उपकार आहेत देवाचे, तुमच्या माझ्यावरती कर्ज आहे त्या भगवंताचं. मग देवाचं ऋण फेडायचं कसं? महाराज म्हणतात, गायीन गुण तयाचे,
भजन कशासाठी करायचं सांगू का? ऐका लक्ष देऊन. नामस्मरण कशासाठी करायचं सांगू का? जप कशासाठी करायचा सांगू का? तपादी साधनं कशासाठी करायचे सांगू का? उद्धार होईल की नाही होईल सांगता येणार नाही, पण त्या देवाचे उपकार तुमच्या माझ्यावरती आहेत म्हणून त्या देवाचं नाव घ्यायचं आहे का नाही? कबीरदासजी म्हणतात ना, अहो मालकाने नतनी दिली तर बायको पुन्हा पुन्हा मालकाचं नाव घेते. आमच्या पिंट्याच्या पप्पानी नथ केली मला, पिंट्याच्या बापानी नथ केली मला. कुणी विचारीना गेलं तर गावभर उन्हातानाच फिरती गावात, इकडून तिकडं तिकडून तिकडं तिकडून तिकडं. हो, कीर्तनात येते, सगळ्याच्या पुढं बसती. हो, इकडून तिकडून इकडून तिकडून नाक हलविती. हो, उन्हात बसती का? नथ चमकावी, नथ चमकल्यावर कुणीतरी मला विचारावं केवढ्याची म्हणून, पण तिचं नशीब असं कुणी तिला विचारितच नाही. शेवटी वैतागते आणि वैतागून संध्याकाळच्या वेळी गावाच्या बाहेर जाऊन कडव्याची गंजीच फुकून देते आणि तेवढ्यात तिची नथ चमकते त्या जाळामध्ये. आणि एक जणीने विचारलं, माय ठकू तुला नथ केलेली दिसायली. ती म्हणली, चांडाळणे, दुपारी विचारला असतं तर वळही कशाला पेटवून दिली असती. है का नाही? कबीरदासजी म्हणतात, नथ दी जिस यारने समरत बार बार, बट नाक दिया जिस यारने उसको भूल गई नार. अरे बाई, नथ दिली म्हणून तू पुन्हा पुन्हा नाव घ्यायली ना, त्यानं नाकच दिलं नसतं तर कुठं कानात घातली असतीस का? हा होय, त्यानं नाकच दिलं नसतं तर कुठं घातली असती नथ, आहे का नाही? म्हणून भगवंताचे तुमच्या माझ्यावरती नित्य अनंत आणि अशा प्रकारचे उपकार आहेत. म्हणून देवाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी माणसाने काय करायचं तर गायीन गुण तयाचे त्या भगवंताचं भजन करायचं. पहिलं ऋण आहे भगवंताचं, ऐका. दुसरं ऋण आहे साधू संताचं. हो, भगवंताच्या नंतर तुमच्या माझ्यावरती साधू संताचं ऋण आहे. का? भगवंताने देह दिला, पण देहाला आल्याच्या नंतर या देहाचा वापर कसा करायचा हे साधू संतांनी शिकवलं, आहे का नाही? मोबाईल घेतला लाख रुपयाचा पण वापरायलाच येणार, काय उपयोग आहे का त्याचा, आहे का नाही? हो, लाख रुपयाचा घेतला मोबाईल, मालकाने घेऊन दिला पण वापरायलाच येणार. हो, लाख रुपयाचा मोबाईल घेऊन शेजारणीकडे जाऊ लागली, आमच्या पप्याच्या पप्पाला फोन लावून दे बरं. हा, उपयोग आहे का त्याचा? काही उपयोग नाही. भगवंताने देह दिला, पण या देहाने काय करायचं आणि काय नाही करायचं ही अक्कल साधू. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, हे आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. हे आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, झालो.
या देहानं काय करायचं याची शिकवण जर तुम्हा मला कोणी दिली असेल तर ते साधू संतांनी. संत महात्मे तुम्हा मला सांगतात, उठ, उत्तिष्ठ, उठ बाबा. हो, खरं सांगू का, साधू संताचे तुमच्या माझ्यावरती काय उपकार आहेत, तर साधू संत तुम्हा आम्हाला जाग करतात. तुम्ही म्हणताल महाराज, जाग करणं हे जर उपकाराचं लक्षण असेल तर मोबाईलचा अलाराम सुद्धा माणसाला जाग करतो की नाही, आहे की नाही? मग अलारामचेही उपकार आहेत की नाही? तसं नाही बाबा. ऐका, अलाराम झोपेतून जाग करतं आणि साधू संत अज्ञान तिमिराच्या झोपेमध्ये झोपलेल्या जीवाला हे जगजोगी जगजोगी, जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी. जगदोगी जगदोगी, जाग जाग बोलती जगदोगी जगदोगी. हे जगजोगी जगजोगी, जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी. जगदोगी जगदोगी, जाग जाग बोलती जगदोगी जगदोगी. हे जागता जगदेव, राखा काही भाव. काही भाव अवघा क्षेत्र पाळ, पूजा बस कळ. अवघाच्या प्रमाण तुझा वाच कर. हे पूजा पत्र काही, फल पुष्प तोई. पूजा पत्र काही, फळ पुष्प तोई. हे बहुता दिसा फेरा, आलाय नगरा. बहुता दिवस फेरा, आलाय नगरा. हे जगजोगी जगजोगी, हे जाग बोलती जगजोगी जगजोगी. हे जाग बोलती जगजोगी जगजोगी. ए जगदोगी जगदोगी, जाग जाग बोलती जगदोगी जगदोगी. हरी बोल, जगजोगी जगजोगी. जाग जाग बोलती जगदोगी जगदोगी. हो, तुम्हा मला झोप लागलेली आहे, झोप. एवढे 2 तास कीर्तनातले सोडले तर बाकीचे 22 तास, 12 महिने 24 तास तुम्ही आम्ही झोपलेलो आहे. तुम्ही म्हणताल महाराज तसं नाही, आम्ही फक्त रात्रीचं झोपतो. तसं नाही, रात्रीची झोप आणि दिवसाची झोप तुमच्या माझ्या झोपेत झोपलेलंच आहेत तुम्ही आम्ही. कोणती झोप आहे? शास्त्र त्याला सांगतंय स्वस्वरूपाची झोप आहे. माणसाला झोप लागलेली आहे. उपनिषदकार सांगतात, कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते. मी कोण आहे, कुठून आलोय, कशासाठी आलोय, इथं येऊन काय करायचंय, या झोपेमध्ये तुम्ही आम्ही झोपलेले आहेत. उग माणूस म्हणून आलोत, जयाबाईच्या वाडीत आलोत, पण आल्याच्या नंतर इथं जयाबाईच्या वाडीत दुसरा जन्म माणूस म्हणून घ्यायचा का, कुत्रा म्हणून घ्यायचा का, गाढव म्हणून घ्यायचा का, जन्मालाच यायचं नाही, याच्या अज्ञानाच्या झोपेत तुम्ही आम्ही झोपलेले आहेत. स्वतःचा स्वस्वरूपाच्या विसराच्या झोपेमध्ये तुम्ही आम्ही झोपलेले आहेत. ज्ञानोबा म्हणतात ना, मी कोण आहे याची जाणीव नसण्याची झोप तुम्हा मला लागली. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे करावा विचार. कोण आहे करावा विचार. हे मी कोण आहे करावा विचार. कोण आहे करावा विचार. हे म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विसर पडलाय. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की मी कुणाचा तरी बाप आहे, मी कुणाचा तरी लेक आहे, मी कुणाचा तरी मुलगा आहे, मी कुणाचा तरी भाऊ आहे. अरे बाबा, याच्या पलीकडेही तू कोणीतरी आहेस याची झोप माणसाला लागलेली आहे. आणि याच झोपेतून साधू संत महात्मे तुम्हा मला जाग करतात. ए बाबा, उठ, जागा हो,
काय या संसारामध्ये रमून बसलास? ज्या संसारामध्ये रमलास ना, तो संसार, ते धन, ते दारा, हे पुत्र, हे सगळं जाणार आहे. हे सगळं सोडून दे आणि त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला शरण जा. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या. म्हणून दुसरं ऋण आहे तुमच्या माझ्यावरती साधू संताच, आणि तिसरं ऋण आहे महाराज पितरांचं. ऐका लक्ष देऊन. ज्या वंशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोत, ज्या घराण्यामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोत, ज्या पितरांच्या नंतर तुमचा माझा जन्म झाला, त्या पितरांचं तुमच्या माझ्यावरती ऋण आहे. म्हणून आपल्या पितृऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी माणसाने प्रयत्न केला पाहिजे. पितृऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी माणसाने काय केलं पाहिजे? आपल्या वाड वडिलाच्या नावाने ज्ञानदान केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, आणि कर्मकांड असं सांगतंय पिंडदान केलं पाहिजे. आपल्या वाड वडिलांच्या नावाने वेळोवेळी एखाद्या तीर्थक्षेत्रावरती अन्नदान करावं, तीर्थक्षेत्रावरती वस्त्रदान करावं, भूमिदान कराव्या, गोदान करावं, स्वर्णदान करावं आपल्या वाडवडिलांच्या नावाने. आणि एवढं सगळं नाही करता आलं तर किमान त्यांच्या नावाने एखादं कीर्तन, एखादं भजन, आणि छोटं मोठं 10-5 माणसाच्या मुखात अन्नाचा घास जाईल अशी तरी व्यवस्था करावी. आणि आपल्या पूर्वजांच्या, ऐका लक्ष देऊन, आपल्या पितरांच्या उद्धारासाठी जर आपण प्रयत्न केले नाहीत, ते पितृलोकातील पितर आपल्याला कधीच सुख समाधान लाभू देत. हे वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. कटा त्यांचे करीती पितर, कटा त्यांचे करीती पितर, कटा त्यांचे करीती पितर, कटा त्यांचे करीती पितर. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. सरळ सरळ एका वाक्यात तुकोबरायाने उत्तर दिलेलं आहे. आपण जर आपल्या वाडवडिलाच्या नावाने ज्ञानदान, अन्नदान करत नसेल, त्यांच्या उद्धारासाठी जर आपण प्रयत्न करत नसू, तर तुकोबराय म्हणतात आपले पितृलोकातून आपल्याला श्राप देतात, आपल्यावरती दात खातात. आहा कटा त्याचे करीती पितर, आणि वंशी दुराचार पुत्र झाला. ऐका लक्ष देऊन एक बारकावा सांगतो. सगळं करून, कष्ट करून, प्रयत्न करून, इमानेत बारे व्यवहार करून जर आपल्याला सुख समाधान संसारामध्ये लाभत नसेल, तर असं समजायचं आपल्या घरावरती नक्की पितृदोष असला पाहिजे. तुकोबराय म्हणतात एखाद्याचा वंश वाढत नसेल, संतती घरामध्ये जन्माला येत नसेल, घरामध्ये सगळं आहे, हो सगळं आहे घरामध्ये, अन्नधान्याचे कोठार भरलेले आहेत, संपत्तीनं बँकेमध्ये खाते भरलेले आहेत, सगळं काही व्यवस्थित आहे, पण घरामध्ये सासू सुनेचं, बाप लेकाचं, शेजाऱ्या पाजाऱ्याचं 12 महिने 24 तास भांडणं तंटे चलत असतील, आणि आपल्या वंशाचा वेल जर पुढं वाढत नसेल, तर त्याचं काय कारण आहे? त्याचं उत्तर तुकोबरायाने सांगितलं आपल्याला. सगळं असून जर समाधान मिळत नसेल तर समजायचं आपल्यावरती पितरांचा दोष आहे. ऐकताय ना तुम्ही लक्ष देऊन? आपल्यावरती पितरांचा दोष आहे असं समजायचं. आणि पितृदोष निवारणासाठी काय करायचं? गरुड पुराणामध्ये त्याची विविध अशा प्रकारची कारणं सांगितलेली आहेत. आता गरुड पुराण तुमच्या समोर मांडत बसत नाही.
आपल्या पूर्वजाच्या उद्धारासाठी काय करायचं? काहीच नाही. उगत ते गेलेत त्या तिथीला, बरं का, ते गेलेत त्या तिथीला श्रीमंत महाराजासारख्याला फोन करायचा. हा, नाही तेवढं जड जात असलं तर आपलं 4-2 भजने गोळा करायचे, गावातल्या गावात हरिपाठ करायचा आणि हरिपाठ करून भजण्याच्या मुखामध्ये 2-5 घास खाऊ घालायचे. ऐका लक्ष देऊन. त्याच्यात माणसाने सुपीक डोकं लावलं. म्हणला महाराज हरिपाठ ठेवायचाच नाही, आमच्या बापाच्या नावानं आम्हाला गुलाबजामुन खाऊ घालायचे. तुम्हाला कशाला पैसे द्यायचे? तू किती बी गुलाबजामुन खाऊ घाल, तुझा बाप तिथंच राहतय. हे मी सांगत नाही, शास्त्र सांगते. जोपर्यंत भगवंताचं नाव कानावरती पडत नाही तोपर्यंत जीवाला सद्गती प्राप्तच होऊ शकत नाही. अनेक वर्षापासून आपण भागवताच्या कथा श्रवण करतो, आहे का नाही? अनेक वर्षापासून. सगळी भागवताची कथा सांगत बसणार नाही. जवळपास 200 ते 400 भागवत कथेचा अनुभव आहे मला. किती बरं का हनुमंतराव? या वर्षी 325वी भागवत कथा पूर्ण झाली माझी. हा, वयाच्या 12 वर्षापासून भागवत कथा करतोय मी. हा, मला सांगायचं नाही की पुढच्या वर्षी इथं बोलवा, एक सांगायलो माझा अनुभव. ऐका, अनेक वर्षापासून भागवताच्या कथा आपण ऐकल्यात. नुसतं पिंडदान करून मृतात्म्याचा उद्धार होत नाही, बरं का. एखाद्याचं म्हणलं आम्हाला कथाही ठेवायची नाही, कीर्तनही ठेवायचं नाही, गावाला जेवू घालायचंय, बुंदी करू, जामून करू, श्रीखंड करू, आमच्या वाडवडिलाच्या नावाने एखादा पदार्थ जास्त करू, भजन कीर्तन नाही ठेवायचं, उद्धार होणारच नाही. भागवताच्या महात्म्यामध्ये त्याचं उत्तर आहे. ज्यावेळेस धुंदुकारीचा मृत्यू झाला, धुंदुकारीचा गोकर्ण नावाचा भाऊ गया नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये होता. कोणत्या तीर्थक्षेत्रामध्ये? आता ही सगळी कथा सविस्तर ऐकलेली, ते एवढी सगळा तिचा पसारा करून सांगणार नाही मी. आत्मदेवाचे 2 मुलं, त्यापैकी धुंदुकारी वारला. गोकर्ण दुसरा मुलगा गायीच्या पोटातून जन्माला आलेला गया नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये होता. आणि त्या गोकर्णाच्या कानावरती बातमी पडली, आपला धुंदुकारी नावाचा भाऊ वारलाय, त्याचा मृत्यू झालेला आहे. त्या गोकर्णानं धुंदुकारीच्या नावानं गया नावाच्या तीर्थक्षेत्रावरती अनेक वेळेस पिंडदान केलं. आणि पिंडदान करून 10-12 वर्षाच्या कालानंतर गोकर्ण ज्यावेळेस पुन्हा उत्तम नगरमध्ये आले, त्यावेळेस धुंदुकारीची आणि गोकर्णाची पिशाच्य योनीमध्ये भेट झाली. धुंदुकारी गोकर्णाला भेटला, भूत प्रेत पिशाच्य होऊन भेटला. गोकर्णानं सांगितलं, धुंदुकारी तू मेलास ही बातमी मला कळाली आणि तुझा उद्धार व्हावा म्हणून मी गया नावाच्या तीर्थक्षेत्रावरती पिंडदान केलं, तरी तुझा उद्धार झाला नाही. त्यावेळेस भागवतामध्ये धुंदुकारीने स्वतः सांगितलेलं आहे, गया श्राद्ध शतेनापि मुक्तिर्न मे भविष्यती. गया नावाच्या तीर्थक्षेत्रावरती माझ्या नावानं तुम्ही 1000 वेळेस जरी पिंडदान केलं तरी माझा उद्धार होणार नाही. का? जोपर्यंत देवाचं नाव माझ्या कानावरती पडणार नाही तोपर्यंत मला मोक्ष प्राप्त होणार नाही. म्हणून तुम्ही कितीही पंक्ती घाला वाडवडिलाच्या नावाने, त्यांच्या नावाने हरिपाठन भजन आणि कीर्तन नाही जमलं तर नका करू. हरिपाठ भजन जरी ठेवलं तरी त्यांचा उद्धार होईल यात शंका राहणार नाही. म्हणून 3रं ऋण आहे तुमच्या माझ्यावरती. कुणाचं? पितृ ऋण आहे, माय बापाचं ऋण आहे. ज्या वंशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, त्या पितरांचं तुमच्या माझ्यावरती ऋण आहे. आणि खरं सांगू का मायबाप, या जगामध्ये स्वार्थी आणि निस्वार्थी जरपणाचा विचार केला तर स्वार्थ निस्वार्थपणाच्या पलीकडे आपल्या संततीवरती प्रेम करणारी जात कोणती असेल तर ती मायबापाची जात आहे. बरं का? ज्याची आई गेली ममतेचा सागर आटला असं समजायचं त्यानं. आणि ज्याचा बाप गेला, ऐका दादा, बापाचं आयुष्यामध्ये असणं म्हणजे वृक्षाच्या छायेसारखं आहे. जोपर्यंत शिरावरती बाप आहे
जोपर्यंत डोक्यावरती बापाचा हात आहे तोपर्यंत न स्पर्धा करता जग जिंकल्याचा अनुभव तुम्ही आम्ही करू शकतो. बाप जरी तो वरून दिसायला कठोर असेल, दगडासारखं त्याचं काळीज असेल, आजपर्यंत आईचं मोठेपण सगळ्यांनी गायलं महाराज. मायेचा सागर आहे, आमकी आहे, तमकी आहे, सगळं गायलं. पण बापालाच विसरून गेले महाराज. ऐका नाही, ऐका. ज्यावेळेस भगवान परमात्मा गोकुळ सोडून निघाले त्यावेळेस ओक्साबोक्षी रडणारी यशोदा सगळ्यांनी बघितली, पण कुठेतरी घराच्या आत कोपरा धरून हंबरडा फोडून रडणारा नंद मात्र कुणाला दिसला नाही. आहे का नाही? देव कारागृहामध्ये जन्माला आले, मिठी मारून रडताना देवकी सगळ्यांनी बघितली, पण दुथड्या भरून यमुना वाहते, या यमुनेमध्ये मी पाय ठेवला तर वाहून जाईल याची तीळ मात्र चिंता न करता यमुनेच्या महापुरात उतरणारा वसुदेव मात्र जगाला दिसला नाही. आणि खरंच पुरुषाच्या जीवनातली, बापाच्या जीवनातली शोकांतिका. बाप सगळ्यांनी बाजू. बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी. हे आपुली कुरवंडी करोनिया, आपुली कुरवंडी करोनिया, एका एकी केला सर्वस्वाचा धनी, एका एकी केला सर्वस्वाचा धन, आपुली कुरवंडी करोनिया, आपुली कुरवनिया, एका एकी केला सर्वस्वाचा धन, एका एकी केला सर्वस्वाचा धनी. बाप करी वाडी लेकुराची जोडी, बाप करी वाडी लेकुराची जोडी, आपुली कुरवंडी करोनिया, आपुली कुरवंडी करो. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी करोनिया, आपुली कुरवंडी करोनिया. याच्यातलं सर्वात महत्वाचं वाक्य सांगू का? सर्वात महत्वाचं, एकाएकी केला सर्वस्वाचा धनी. तुम्ही एखाद्याकडे कामाला म्हणून राहा, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्ष एखाद्याची चाकरी करा, 50 वर्ष एखाद्याची नोकरी करा, तुम्ही नोकर म्हणूनच राहाल, कधीच मालक होणार नाहीत, बरं का? पण बाप पायी पायी जोडतो, रूप रुपया जोडतो, स्वतः फाटके कपडे घालतो, तुटके चेपलं घालतो, आणि एका ब्लेडनं 10 वेळेस दाढी बनवतो, आणि द्यायची वेळ आली की एका क्षणात सर्वस्व आपल्या लेकराच्या हातात देतो, त्याला बाप म्हणायचं. एका क्षणात कशाचाही विचार न करता दुसऱ्या क्षणी आपल्याला मालक बनवण्याचं सामर्थ्य कोणात असेल तर ते फक्त बापात. एखाद्या पक्षात राहा, कार्यकर्ता म्हणून राहावं लागेल,
कार्यकर्त्याच्या नंतर 10-5 वर्षाचा काळ जाईल, नेता होताल, 5-25 वर्षाचा काळ जाईल, कुठंतरी सरपंच, कुठंतरी सदस्य, कुठंतरी काहीतरी होताल, आणि शेवटी उतरत्या काळात झालात तर झालात आमदार खासदार. हा, पण बापाचं तसं नाही. बाप एका क्षणात डायरेक्ट राज्यमंत्री बनवून कोणता केंद्रीय मंत्री बनवून टाकतो महाराज. हा, हे सामर्थ्य आहे बापाच्या प्रेमामध्ये. काय झालं हो, याचा आवाज का पण झाला? हा, आवाज वाढ. हे मॉनिटरचा एकदा बघा आनंदराव, एकदा काहीतरी लावा मेळ आता तुम्हीच. हा, विठाला विठाला आला पुंडलिक वरदा हरी बोल. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हाला विठाला 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 हाला विठाला हाला. हो, म्हणून ऐका, निस्वार्थी प्रेम करणारी जात माईची आणि बापाची. हो, ऐसी कळवळ्याची याती करी लाभावी न प्रीती. सांगू का तुम्हाला, तुम्ही दिवसभर घराच्या बाहेर राहा आणि संध्याकाळी घरी परत या. घरी परत आल्याच्या नंतर धोतराला धरून लेकरं विचारतील, पप्पा खायला काय आणलंय? ऐका बरं का लक्ष देऊन. घराच्या बाहेरून दिवसभर घरी राहून संध्याकाळी घरी या, धोत्राला धरून लेकरं विचारतील, पप्पा खायला काय आणलंय? घरी गेल्या गेल्या रामभाऊ बायको विचारते, किती पाकिट होतं कीर्तनाचं आज? बरं का? हो, पण दिवसभर बाहेर राहून जर संध्याकाळी घरी गेलं आणि आईनं जर बघितलं तर घरी गेल्या गेल्या आई म्हणतील, लेकरा दिवसभर बाहेर होतास रे, काही पोटाला 4 घास खाल्लेस का नाही? हे फक्त मायच म्हणू शकते दादा. हा, म्हणून माय होणं आणि बाप होणं इतकं सोपं नाही बरं का. माईला आणि बापाला गोठ्यात ठेवावं एवढ्या कमी दर्जाचे ते नाही. ऐका लक्ष देऊन. आणि सांगू का तुम्हाला, मी थोडासा स्पष्ट बोलणारा माणूस आहे. बायको काहीच करीत नसते हो, बरं का. माय बापाला सांभाळायचं की नाही सांभाळायचं हे बायकोच्या हातात नसतं, हे लेकाच्या हातात, पोराच्या हातात असतं. हे पोराच्या, त्याला ते मॅनेज करता आलं पाहिजे सगळं. बायकोही मॅनेज करता आली पाहिजे, माय बापही मॅनेज करता आले पाहिजेत. आणि ज्याला ही मॅनेजमेंट जमली त्याचंच घर समाधानी, त्याचंच घर शांत आहे. हे असेल घरामध्ये लाडाची राणी, असेल घरामध्ये लाडाची राणी, भलतेच काही तुझ्या सांगेल कानी, भलतेच काही तुझ्या सांगेल कानी. हे भलतेच काही तुझ्या सांगेल कानी, भलतेच काही तुझ्या सांगेन कानी. हे वचन आई बापाचे, वचन आई बापाचे मोडू नको रे मानवा, तू सत्य नीती सोडू 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 नको रे सोडू नको. म्हणून आता फार विस्तार मला त्याचा करता येणार नाही बरं का, कारण ऑलरेडी आपला वेळ संपलेला आहे. हा, थोडंसं संक्षिप्त मला आवर्त घ्यावं लागणार आहे. म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ निस्वार्थी प्रेम करणारी जात कोणती असेल तर ती मायबापाची आहे. उगा जाता जाता तुम्हाला आठवण करून देतो, ऐका दादा. तुमच्या तारुण्याच्या काळामध्ये मोबाईलच्या अगोदर टेप रेकॉर्डर होते, आहे का नाही? रेडिओ होता, रेडिओच्या नंतर ते कॅसेट टाकण्याचा टेप आला, आहे का नाही?
त्या कॅसेट टाकायच्या टेपामध्ये एक कॅसेट भेटायची बघा. त्या कॅसेटवर नाव असायचं आईचं काळीज. काय नाव असायचं? आईचं काळीज. आईचं बापाचं प्रेम कसं असतं हे लक्षात घ्या. त्या पत्नीला आईचं काळीज खायचे डोहाळे झाले. त्या लेकानं आईला सोबत घेतलं आणि एका वनामध्ये नेलं. आईची हत्या केली, आईला मारलं आणि आईचं काळीज हातामध्ये घेऊन पत्नीचे डोळे पूर्ण करण्यासाठी निघाला. रस्त्याने चालता चालता घाई गडबडीत गोंधळात चालू लागला. लवकर पत्नीपर्यंत हे पोच करायचंय. चलता चलता त्या लेकराला ठेच लागली आणि हातामध्ये असलेलं आईचं काळीज जमिनीवरती पडलं. त्या पडलेल्या काळजातून शब्द निघाले, लेकरा ठेच लागून पडलास रे, तुला लागलं तर नाही. हे फक्त आईच म्हणू शकते दादा. मृत्यूच्या पश्चात सुद्धा जे प्रेम करणारी जात आहे ती मायबापाची जात आहे. म्हणून पूज्य आपल्या पिताजींच्या स्नेहातून, प्रेमातून, ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी मुंडे परिवाराच्या वतीनं आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. विठाला 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 विठाला. त्या अनुषंगानं भरपूर आपल्याला त्याचं चिंतन करता येईल. कथा कीर्तनं केलीच पाहिजेत का? हो महाराज, केलीच पाहिजेत. त्याचं अनेक कारण आहेत. काय कारण आहेत ऐका. प्रामुख्यानं शास्त्रामध्ये 3 प्रकारची पाप सांगितलेली आहेत. कायिक पाप, शारीरिक पाप आणि कायिक, वाचिक, मानसिक हे 3 प्रकारचे पाप आहेत. वाचेच्या द्वारे जे पाप केल्या जातं त्याला वाचिक पाप म्हणतात. शरीराच्या द्वारे केल्या जातं त्याला शारीरिक पाप म्हणतात. आणि मनाच्या द्वारे केल्या जातं त्याला मानसिक पाप म्हणतात. तुमच्या माझ्याकडून ह्या 3 प्रकारातल्या पापापैकी कुठलं तरी एखादं पाप घडू शकतं. आणि पाप घडल्याच्या नंतर काय होतं तर भागवताच्या 5व्या स्कंधाच्या 26व्या अध्यायामध्ये त्याचं चिंतन आहे. ऐका, तुम्ही आम्ही मनुष्य म्हणून जीवन जगत असताना तुमच्या आमच्याकडून जर काही पाप घडली तर मेल्याच्या नंतर आम्हाला नरकामध्ये जावं लागतं. आणि असे भागवतामध्ये एकूण 28 प्रकारचे नरक सांगितलेले आहेत. तामिश्र, अंधतामिश्र, रौरव, महारौरव, कुंभिपाक, असिपत्रवणम, सारमय, यादनम, वयतरणिम, लाला, भक्ष्यम, पयोदकम. आता हे सगळे सांगत बसत नाही. आणि आम्हा जीवाला मृत्यूच्या नंतर त्या नरकापासून जो वाचवतो त्याला पुत्र म्हणायचं. आणि पुत्राचं कर्तव्य आहे आपल्या पूर्वजाच्या नावाने श्राद्ध घालणं. पुणाम नरकात त्रायते. म्हणून हे लेकराचं कर्तव्य आहे, पुत्राचं कर्तव्य आहे आपल्या वाडवडिलाच्या नावाने गंगा पूजनाचा कार्यक्रम, वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम, श्राद्धाचा कार्यक्रम करणे. आणि त्याच अनुषंगाने या परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन आहे. अभंग तुकोबरायचा निवडलेला आहे, 4 चरणाचा आहे. अतिशय आता अभंगाकडे येतो आहे का नाही. आता कीर्तनाला सुरुवात आहे का नाही. आता कीर्तनाला सुरुवात करायची. हो ते आहे का नाही. तसं काळजी करू नका. आता कीर्तनाला शेवट करायचा आहे आपल्या. ऐका लक्ष देऊन. तुकोबरायचा फार गोड अशा प्रकारचा अभंग आहे. या संसाराचं अनित्यत्व सांगणारा अभंग आहे. दादा, तुम्ही आम्ही ज्या संसारामध्ये राहतोत ना, या संसाराचं किती मोठं अनित्यत्व आहे. हा संसार आहे का नाही. ज्ञानोबरायांनी 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या त्याचं चिंतन केलेलं आहे. संसार म्हणजे कसा आहे ऐका. ज्ञानोबराच्या त्यांच्याच भाषेत सांगतो. वांझेची आले का कैची जन्मपत्रिका. गावामध्ये एक माता माऊली सकाळी उठल्यापासून महाराजाच्या मागे लागली होती. महाराज, माईक वरती जाण पुकारा, माझ्या पोराचं लग्न आहे. माईक वरती जाण पुकारा, माझ्या मुलाचं लग्न आहे. सगळ्यांनी लग्नाला यायचं. पण माझ्या मुलाचं लग्न आहे असं गावाला सांगा म्हणणारी कोण होती सांगू का तुम्हाला. ज्ञानोबरायच्या भाषेमध्ये ती वांझ होती. वांझ. तिला लेकरूच झालेलं नव्हतं. मला सांगा, जिला लेकरूच झालेलं नाही तिच्या लेकराचं लग्न लागेल का. हो, तसाच हा संसार आहे. संसार एक झाला होता हेतू स्वरूपी मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. माझ्यासारखा शूरवीर एक जण उठला आणि उठून गावभर सांगत फिरू लागला,
या पठ्ठ्यानं आज सशाची शिंग मोडले. कशाचे शिंग मोडले? जागे आहेत ना तुम्ही? सशाचे. आता तुमच्या इकडच्या सशाला किती शिंग असतात? औ कस काय झोपले का काय? तुमच्या इकडे ना आमच्या इकडे काय जगातल्या कुठल्याच सशाला शिंग नसतात, हे का नाही? जर सशाला शिंगच नाहीत आणि मी उगच त्याला काय म्हणतात असं शाडू ठोकून गावात सांगत फिरालो मी सशाचे शिंग मोडले, खरं वाटण्यासारखं पटण्यासारखी गोष्ट आहे का? तसंच संसाराचं अस्तित्व आहे. ऐका, वांजेच याले का कैची जन्मपत्रिका, किंवा गंधर्व दुर्ग पाय काय पाडावे, शशविषाण काय मोडावे. एक जण म्हणला, आता बघा, आता हे जूनचा महिना आहे, मृग नक्षत्र आजपासून लागलेलं आहे की नाही? 7 जून पासून मृग नक्षत्र. आता ढगांची गर्दी आकाशामध्ये आभाळामध्ये होऊ लागलेली आहे. कधी कधी आभाळामध्ये असे ढग येतात की त्या ढगाकडे बघितल्याच्या नंतर एखाद्या मंदिरासारखे दिसतात, है का नाही? त्याचा आकार कसा दिसतो? मंदिरासारखा दिसतो, एखाद्या किल्ल्यासारखा दिसतो, एखाद्या आणखीन घरासारखा दिसतो. आपण खालून किती तोफा मारल्या म्हणजे ते ढगाचे झालेले किल्ले आणि ते मंदिर मोडणार आहेत? नाहीत मोडता येत महाराज. तसंच आहे, या संसाराचं मुळात अस्तित्वच नाही. अस्तित्व नसलेला हा संसार आहे. सांगू का तुम्हाला? भगवान परमात्मा गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये बोलतात, ऊर्ध्व मूल मद शाखम अश्वत्थम प्रावृयम छंदांश पर्णानि यत्समेद सवेद. संसाराचं अस्तित्वच नाही. संसार ही एक कल्पना आहे आणि या कल्पनेमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोत आणि संसाराच्या चमक्या चमक्या रंगामध्ये भुलून गेलोत, है का नाही? ते जुन्या काळामध्ये पोळ्याचा सण बैलाचा, आपल्या मराठवाड्याचा, त्या बैलाच्या शिंगाला ते चमकी लावायचे बघा, त्याला काय म्हणायचे? नाही, ते बेगडाचं असायचं. बेगड बासिंग, है का नाही? आता मला सांगा बरं, ते बासिंग त्या बेगडापासून बनलेलं परमनंट आहे का अपर्मनंट आहे? मोडणार तुटणार आहे का नाही? तसं ते बरं, त्या बासिंगाकडे बघितल्यावर नंतर कसं चम 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 चमकायचं का नाही ते, है का नाही? पण हातात घेतल्यावर काहीच नाही, त्याचं वजनही नाही, मापही नाही, लिमिटही नाही, लिटर भरही नाही, मीटर भरही नाही, पण दुरून बघितलं की चमकायचं. तसंच संसार हा चमकणारा, काय चमकणारा. मला वाटायचं महाराज, मलाही वाटायचं अगोदर लवकर लग्न व्हावं, किती दिवस हातानं कपडे धुवावे, किती दिवस हातानं भाकरी बनवाव्या, किती दिवस मधुकरी मागून आणावं. अगोदर वाटायचं लग्न व्हावं, कपडे धुवायचे बंद होतील, पण आता कपडे वाढले पण धुवायचे बंद झाले नाहीत, बरं का? है का नाही? अनित्यत्वम असुखम लोके. संसार दुरून दिसायला गोड आहे. कसा गोड आहे? तुकोबराय दृष्टांत देतात, दिवा जळत ठेवलेला आहे, दिवा आणि त्या जळणाऱ्या दिव्याकडं पतंगानं बघितलं. पतंगानं, कोणता पतंग? त्या पाखळीनं बघितलं, पाखळी. त्या पाखळीला वाटू लागलं हा चमकणारा काय हिरा आहे का काय? चमकणारा एखादा काय खाद्यपदार्थ आहे का काय? पण तो चमकणारा दिवा होता. दिवा पाकळीनं बघितलं आणि पाकळीनं विचार केला, हा चमकणारा दिवाच मी विझवून टाकला तर, है का नाही? सगळ्या जयाबाईच्या वाडीत अंधार होईल का नाही? है का नाही? विझवून टाकला तर ती पाकळी आली महाराज. आता खरं सांगा बरं, त्या पाकळीनं दिवा विजेल का पाकळी संपेल? है का नाही? ज्ञानोबराची ओवी आहे, दीपा पतंगी आलिंगन, है का नाही? तेथ त्यासी अचूक मरण. पाकुळी दिवा विजवायला आली पण दिवा विजला नाही, पाकुळी विजली. तशाच प्रकारचा तुम्ही आम्ही संसार केला नाही, संसारानं तुम्हा आम्हाला केलं. हो, तुमच्या आमच्यानं काय संसार होणार आहे?
हा, आणि याच रूपक जगदुर तुकोबऱ्या अभंगाच्या पहिल्या चरण. रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री काय भूल लासी पतंगे काय भूल लासी पतंगे काय भूल लासी पतंगे ओ काय भूलला होई पतंगे शरीर दयाचे ठेवणे शरीर दयाचे ठेवणे शरीर दयाचे ठेवणे शरीर दयाचे ठेवणे आय शरीर जाया ते ठेवणे शरीर जाया ते ठेवणे शरीर जाया ते ठेवणे शरीर जाया ते ठेवणे जायाचे ठेवणे रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. पतंगासारखी भुरळ पडलेली आपल्याला. हा, ऐका दादा, ज्या शरीराच्या अस्तित्वावरती तुमची माझी एवढी जी गुरमी चाललेली आहे, गुमान चाललेला आहे, जी मस्ती चाललेली आहे, लक्षात ठेवा, ज्या शरीरावरती तुम्ही आम्ही नितांत प्रेम करतो, हे शरीर सुद्धा आपलं नाहीये बरं का. देह तो पाचाचा आणिला उसना. हे उसणं आणलेलं आहे, उसणं. आणि मी मग अशी सांगितलं का नाही, उसणं आणलेल्याचा नियम काय असतंय, द्यावं लागतंय परत ते. ह, खरं सांगा बरं, या ज्या शरीरावरती तुम्ही आम्ही एवढं प्रेम करतो, हे शरीर तरी आपलं आहे का. होय मधुकर दादा, हा मला सांगा बरं, शरीर आपला असतं तर आपला मालकी हक्क त्याच्यावरती चालला असता का नाही, चालला असता का नाही. तुम्हाला वाटतंय का तुमचे केस पांढरे व्हावे, तुम्हाला वाटतंय का केस पांढरे व्हावे, वाटतंय का. मग काळे राहिलेत का, हा कळायलंय का, डोळा लागायलाय, हा वाटतंय का केस पांढरे व्हावे. हा, ज्यांनी ज्यांनी चष्मा घातलाय त्यांना विचारा बरं, चष्मा घाला वाटतंय का. हा, अहो ते नाकावर ओझ ठेव लोडणंच आहे का नाही ते नाकाला. हा, आहे का नाही. होय महाराज. नाही नाही, कुणाला असं वाटतंय माझ्या नजरेची दृष्टी जावी, कमी व्हावी, कुणाला असं वाटतंय. पण डोळ्याची ताकद कमी होते का नाही. हा, बरं कुणाला असं वाटतंय चल छैया छैया मला कमी आवाजात ऐकू यावं म्हणून. हा, वाटतंय का कुणाला तरी. कानाची श्रवणाची शक्ती कमी होते का नाही. हो, कुणाला असं वाटतं माझे दात पडावे, पडलेत का राहिलेत, आहे का नाही, पडायलेत ना. पांढरे होऊ नयेत केस, पांढरे व्हायले, दात पडू नयेत, पडायलेत, चष्मा लागू नये, दृष्टी कमी होई नये, कमी होते का. त्याचं उत्तरच आहे, हे शरीर साधन आहे, पण कसलं साधन, हे जाणार साधन. देह जाईल 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 जाईल देह 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 जाईल
हे देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल त्याची काळोबा खाईल त्याची काळोबा खाईल देह जाईल 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 देह जाईल. महाराज म्हणतात देह जाईल शरीर जायाचे ठेवणे आणि करीशी अभिलाषा जेणे. हे शरीर जाणार आहे, याला कितीही नटवा कितीही थटवा कितीही सजवा, नवे नवे कोणत्याही क्रीम लावा कोणतेही साबण लावा कोणतेही शॅम्पू लावा कोणत्याही कंपनीचं तेल वापरा तरी हे जाणारच. कोणतीही क्रीम वापरा याला सुरकुत्या पडणारच आहेत, कोणतंही साबण वापरा जाणार आहे. हे फक्त साधन आहे, नुसतं शरीर जाणार आहे यात नवल नाही. ज्यांना तुम्ही आपलं म्हणलंय तो परिवार सुद्धा एके दिवशी तुम्हा आम्हाला टाकून देणार आहे. तुझा हा परिवार नो हे तुझा रे हा परिवार हे तुझा हा परिवार परिवार हे तुझा हा परिवार हो नो हे तुझा हा परिवार 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 बेदारा क्षण भंगूर बेदारा क्षण भंगूर बेदारा क्षण भंगूर बेदारा क्षण भंगूर शरीर जाया ते ठेवण धरीसी आभी नाश झाण शरीर जायाचे ठेवणे धरीसी आभी नाश झाणे. महाराज म्हणतात मोहे तुझा हा परिवार. हा कोण कुणाचा आहे महाराज? नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, हे नेहमी आपण ऐकलंय. पण वास्तव याची सत्यता तपासा, खरंच विचार करा कोण कुणाचा आहे. तुमचा डोळा गेला तर तुमची बायको तुम्हाला तिचा काढून देऊ शकत नाही. हा तुमचा कान गेला तर तिचा कान काढून ती तुम्हाला देऊ शकत नाही. ह्या फक्त फॉर्मॅलिटीज आहेत, हे निभवायचं म्हणून निभवायचं आहे. हा निभवायचं म्हणून चाललेलं आहे हे सगळं. कधीतरी प्रामाणिकपणे एकांतात बसून विचार करा, खरंच आपलं कुणी आहे का? ज्या वेळेस आपल्यावरती वेळ येईल, ज्या वेळेस आपल्यावरती संकट येईल, ज्या पत्नीसाठी नाही नाही ते केलं, ज्या पुत्रासाठी नाही नाही ते प्रयत्न केले, ते तरी आपले आहेत का? कधीतरी विचार करा. सगळे स्वार्थानं बरबटलेले आहेत महाराज. मित्र आपला नाही, परिवार आपला नाही. ऐका, माणसाचं तुमचं माझं जीवन म्हणजे रेल्वेतल्या प्रवासासारखं आहे. एक स्टेशन आलं, एक प्रवासी उतरणार, दुसरा चढणार, एक उतरणार, दुसरा मध्ये प्रवेश करणार. आजचा मेला नातू जन्माला येणार आहे का नाही? एक जाणार आहे, एक येणार आहे. खरं सांगू का, तुमच्या माझ्या वाचून इथं कुणाचं तिळभर आणि काढीभर आडलेलं नाहीये. फक्त मरून बघा, फक्त बाजूला होऊन बघा. माणसं म्हणतात की नाही महाराज माझ्याशिवाय माझं घर चालूच शकत नाही, तू मर, तुझ्यापेक्षा चांगलं चालेल. कल्पना वेडेपणा आहे महाराज आपला. म्हणून ऐका, आता फार विस्तार करत नाही. भागवतामध्ये 2 प्रकारचा धर्म सांगितलेला आहे. एक सामान्य धर्म आणि दुसरा परम धर्म. लेकर बाळ बायका पोरं कुटुंबाची सेवा करणे याला धर्म म्हणायचं. पण नुसतं या धर्मावरती अवलंबून बसू नका.
सगळ्या कुटुंबाची सेवा करता करता स्वतःच्या उद्धारासाठी तुळशीला पाणी घाला. स्वतःच्या उद्धारासाठी मंदिरामध्ये असणाऱ्या देवाचं दर्शन करा. गावामध्ये आलेल्या साधू संताचा मान सन्मान करा. कशासाठी? लेकरं बाळ बायका पोरं तर सगळ्यालाच होता तो. आपल्याला एका वेळी एकच होतं, डुकरिणीला 25 होतात, कुत्रीला 7-8 होतात. काय नवलंय लेकरं बाळ होणं म्हणजे? कुटुंब कुणाला नाही, परिवार कुणाला नाही. कुत्र्याचा परिवार आहे, मांजराचा परिवार आहे, गाई म्हशी गाढवं डुकरा बैलांचा परिवार आहे. पण हे सगळं करत असताना भजन करण्याची अक्कल फक्त माणसाला आहे, दुसऱ्याला नाही. याच देही घडे देवाचे भजन, अनिक हे ज्ञान नाही कोठे. म्हणून लेकरं बाळ बायका पोरं ह्या सगळ्या कुटुंबाची व्यवस्था तर कराच, पण कुटुंबाची व्यवस्था करत असताना स्वतःच्या उद्धारासाठी तुळशीला पाणी घाला. महादेवाला सर्दी झाली तर हरकत नाही, तरी पिंडीवर पाणी घाला. है का नाही? है का? 1 लोटा जल सब समस्या का हल. महादेव बिचारा बेजार टायफॉइडनं ऍडमिट दवाखान्यात, पिच्छात सोडला नाही माणसाने त्याचा. काही करा, स्वतःच्या उद्धारासाठी गळ्यात तुळशीची माळ घाला, आळंदी पंढरीची वारी करा. आणि खरं सांगू का, कुटुंबाच्या व्यवस्थेमध्ये गुंतून बसाल तर दुसरा जन्म कुत्रा होऊन कुटुंबाची सेवा करण्यासाठी यावं लागेल. म्हणून कुत्र होण्यापेक्षा एका त्या पांडुरंगाला आपलं म्हणा, त्याच्याशिवाय आपला उद्धारच होऊ शकत नाही. अंत काळीचा सोयीना, अंत काळीचा सोयीना, अंतकाळीचा काळीचा सोया, काळीचा सोयीना, काळीचा सोयीना, काळीचा सोया, काळीचा सोया. तू कामाने विठुधारा, तू कामाने विठुधारा, तू कामने विठुधारा, तू कामने विठुधारा, शरीरा दायाचे ठेवाने, शरीरा दायाचे ठेवाने, कालिया बिना जाने जाने कालिया बिलास जाने करिया भिलास जाने हनुमंतराव
कार्याभिलाष करिया विलास धरी करिया विलासी धरिया विलासी धरी विलासी धरी हरीसी अभिलाष धरणे शरीर जायाचे ठेवण परायण ज्ञानेश्वर माऊली फुले यांचंही कीर्तन आपल्याला कसं वाटलं कृपया लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली जय जय ज्ञानेश्वर मावली. धन्यवाद महाराज.